महत्त्वाची राजकीय बातमी आपल्याला सुरुवातीला पाहायची आहे। वारंवार वादात सापडणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। रितू तावडेंनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। तर महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये महापौर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी अर्थात पीआरओ बदलण्याची मागणी केल्याची शक्यता आहे। जनसंपर्क प्रमुख बदलण्याची मी मुख्यमंत्र्यांकडे भेटून मागणी करणार अशी भूमिका तावडे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली होती। महापौर कार्यालयासाठी स्वतंत्र जनसंपर्क कर्मचारी नियुक्त करण्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून वाद निर्माण झालेला होता। महापौर कार्यालयाच्या वादावर तावडे आणि फडणवीस यांच्यात भेट झालेली आहे। रितू तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली। रितू तावडेंनी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। महापौर कार्यालयातील पीआरओ बदलण्याची मागणी केल्याची शक्यता आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी सविस्तर तपशील देत आहेत। धनंजय, वादात सापडलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्याची माहिती मिळते। या सगळ्या भेटी दरम्यान ही भेट जी आहे ती रात्रीच्या दरम्यान झाल्याचं कळते आणि या सगळ्या भेटीमध्ये महापौर कार्यालयाभोवतीचा जो वाद आहे याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। खरं तर या बैठकीमध्ये महापौर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी जे आहेत ती बदलण्याची मागणी केल्याची शक्यता ही वर्तवण्यात येते सध्या, कारण की जनसंपर्क प्रमुख बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे भेटून मागणी करणार अशी भूमिका रितू तावडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती आणि त्यानंतर स्वतंत्र एक जनसंपर्क कार्यालय महापौर कार्यालयासाठी हवं आणि त्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा टेंडर वरून वाद निर्माण झाला होता। ते टेंडर निघावं असं सगळं ते प्रकरण होतं। या सगळ्या संदर्भात टीका सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाली होती। याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी भेट घेतल्याची सध्या माहिती मिळते। मात्र या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय नेमकं म्हटलंय हे अद्याप समोर आलेलं पाहायला मिळत नाहीये। मात्र भेट झालेली आहे या सगळ्या संदर्भातली त्यांची काल उशिरापर्यंत। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय नेमकं समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद धनंजय दिलेल्या माहितीसाठी।